हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचे अखेर लाडकी बहीण योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे. म्हणजे हप्ता कधी भेटणार अशी प्रतीक्षा ही लाडक्या बहिणींना होती. मात्र राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता मोठी रक्कम ही बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. आता यामध्ये 13 जिल्ह्यांचा क्रमांक पाहायला मिळत आहे. म्हणजे 13 जिल्ह्यांची नावे देखील लगेचच जाहीर झालेली असून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे वाटप आपल्याला पाहायला मिळत आहे. ही एक खुशखबरच म्हणावं लागेल, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्याकडून दिलासा देण्याचं काम हे करण्यात आलेलं असून आता जिल्ह्यांची यादी त्यांनी सादर देखील केलेली आहे व त्यामध्ये 13 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. ती वाचून देखील दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे व त्यातल्या त्यात आता काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर मिळणार. मात्र आता त्यासोबत 830 रुपये देखील महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे. ही एक आनंद वार्ता लाडक्या बहिणींसाठीच म्हणावं लागेल. सर्व अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेची सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळेल. व तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहोत. तुमचा जिल्हा देखील कमेंट करून कळवा. आता 8वा हप्ता जे आहे ती महिलांना मिळणे सुरू होण्यासाठी आता काही तास तर पाहायलाच मिळत आहेत. मात्र एक दिलासा देणारी अपडेट ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. पैसे हे DBT द्वारे महिलांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारचा झालेला असून आता जसे पैसे 1500 रुपये दिले तेवढ्याची तेवढी रक्कम येणार आहे, त्यापेक्षा कमी होणार नाहीये. व त्यासोबत 830 रुपये हे महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील पाहायला मिळणार आहेत. तसेच आता 13 जिल्ह्यांची नावे तर सांगणार आहेत. त्यापूर्वी तुमचा जिल्हा देखील कमेंट करून तुम्हाला सांगणे गरजेचे आहे. व्हिडिओला एक लाईक करा. त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे एक निकष जारी झालेला आहे. हे देखील तुम्हाला पाहणे गरजेचं आहे, कारण की हप्ता आता येण्याचा वेळ झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे निकष पाहायचं आहे. हे काम देखील लवकर अर्जंट करायचं आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 मिनिटं वेळ काढून जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे पैसे देखील कसे घ्यायचे, त्यासाठी काय करायची ती अपडेट पाहायला मिळेल. कारण की सर्व महिलांना गॅसचे पैसे देखील आता भेटणार आहेत. तुम्हाला लाभ भेटतोय का नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. इकडे बघा, लाडक्या बहिणींची पडताळणी ही 5 टप्प्यामध्ये आता केली जाणार आहे. एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आता असणार नाहीयेत. म्हणजे तुमच्या कुटुंबात जर कोण दोघे जण लाभ घेत असतील तर त्यापैकी एकालाच लाभ भेटणार आहे अशी माहिती सध्या स्थितीला समोर येत आहे. आता जिल्ह्यांची नावे आपल्याला पाहायची आहेत. जिल्ह्यांची नावे पाहूयात. इकडे लक्ष द्या. पहिला जिल्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता आता लवकरच वर्ग केला जाणार असून 1500 रुपये प्लस 830 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहेत. लक्षात घ्या. आता इथून पुढे लक्षपूर्वक व्हिडिओला ऐका, कारण की 830 रुपयाचा देखील तुम्हाला लाभ मिळणार असून अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने काढलेली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून म्हणजे मोदीजींच्या हस्ते काही रक्कम व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून मिळून रक्कम ही 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील देण्यात येणार आहेत. यामुळे मोठा दिलासा लाडक्या बहिणींना म्हणावं लागेल. मात्र यासाठी 2 कामे अर्जंट करायची आहेत, जेणेकरून आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावरती हे 830 रुपये देखील जमा होतील. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जिल्हा कमेंट करून तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे भेटतात का नाही ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर भेटत नसतील तर त्यासाठी काय करायचे ते आपण सांगणार आहोत. तसं तर या व्हिडिओमध्ये आपण पुढे माहिती दिलेली आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करणे देखील गरजेचे आहे. सबस्क्राईब केलं की अपडेट पाहायला मिळतात. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा. आता आपण वर्धा जिल्हा पाहिला. आता 13 जिल्ह्यापैकी एक जिल्ह्याचे नाव सांगितलेले आहे. पुढच्या जिल्ह्यांची देखील तुम्हाला नावे सांगणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये अचानक वाटपाचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. म्हणजे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप जे आहे ते आता निर्णय घेण्यासाठी धावपळ देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की लाडक्या बहिणींची ही प्रतीक्षा आता संपली आहे असंच म्हणावं लागेल, कारण की शिंदे साहेबांनी आता एक मोठे काम केलेले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 3 खुशखबर आता मिळणार आहेत. 3 खुशखबर ह्या लाडक्या बहिणींसाठी आता मिळणार असून थेट पैसे तर मिळणार. मात्र त्यासोबत आता आनंदाची बातमी आलेली आहे. काही महिलांना हप्ता 1500 पेक्षा जास्त देखील मिळणार आहे. कोणाला मिळणार ते आता आपण पुढे पाहणार आहोत. इकडे पाहू शकता एक महत्त्वाची अपडेट म्हणजे
आता चौकशी तर होणार आहे, त्यातली त्यात वर्धा जिल्ह्यात हे पहिल्या टप्प्यात वाटप होत आहे. दुसरा जिल्हा कोणता आहे तो म्हणजे नागपूर आहे. नागपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता येणार असून 1,500 रुपये गॅस सिलेंडरचे जे आहे ते 830 रुपये म्हणजे 1,500 रुपयांचा हप्ता लाडकी बहिणीचा व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात वर्ग केले जातील. आता कोणता जिल्हा? नागपूर जिल्हा. त्यामुळे आता वर्धा व नागपूर जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळणार आहे. दोन जिल्ह्यात एक खुशखबरच आलेली आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकण या भागातील देखील आता जिल्ह्यांची यादी जी आहे ती सरकारने प्रसारित केलेली असून त्या ठिकाणच्या देखील बहिणींना रक्कम मिळणार आहे. आता त्यातील काही जिल्हे सिलेक्ट होणार असून त्या जिल्ह्यांची यादी आलेली असून ती नावे आपण या ठिकाणी थेट व्हिडिओत सांगत आहोत. त्याकरिताच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता पुढे पाहू शकता, एक महत्त्वाची अपडेट म्हणजे हप्ता तर येत आहे, मात्र त्यामध्ये एक चौकशी होणार आहे. ती काय आहे तर इकडे बघा, लाडकी बहीण योजना 2025 म्हणजे आता 2025चा हा बदल असेल. 2024 मध्ये देखील बदल होते, मात्र सध्या स्थितीला मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही वेळापूर्वीची एक मोठी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. कारण की आता फेब्रुवारी हप्ता वाटप होत आहे, त्यासाठी काही महिलांना काही चुका करायच्या नाहीत. कारण की व तुम्हाला एक काळजीपूर्वक एक काम देखील लवकर करायचे आहे, ते करणे गरजेचे आहे. तुम्हाला वाटत असेल जानेवारीचा हप्ता भेटला, डिसेंबरचे पैसे भेटले, त्यामुळे फेब्रुवारीचे पण तसेच पैसे भेटतील, मात्र नाही. आता एक काम देखील काही महिलांना करायचे आहे, ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. इथे पाहू शकता अपडेट आल्यानुसार मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं आहे तर दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेत किंवा प्लॉट, आता ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल. जर असे असेल तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. म्हणजे आता महिलेचे उत्पन्न हे 1.5 लाखांपेक्षा अधिक नसले पाहिजे. घरचे उत्पन्न जर 1.5 लाखांपेक्षा अधिकचे असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेपासून वगळण्यात येणार आहे. तुमचा हप्ता हा कायमचा बंद केला जाईल, म्हणजे 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी नसून कायमचा हा हप्ता बंद केला जाणार आहे. कारण की ते नियमच बघा, लाडकी बहीण योजना दुसरी चौकशी नियम आहेत 2025 म्हणजे या वर्षातील आता हे नियम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यातले त्यात शिंदे साहेबांचा धडाकेबाज निर्णय झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तो काय निर्णय आहे मुख्यमंत्र्यांचा? इकडे बघा, शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. आता उशीर नाही, हप्ता येतोय, 2 कामे लगेच करा. कारण की आता हप्ता येत आहे गडबडीमध्ये. तुम्हाला आता लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका व लवकर तुम्हाला एक काम करायचं आहे ते करून घ्या. कारण की आता हप्त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर इथे सांगितलं आहे आता उशीर हप्त्याला झालेला नाहीये, आता लगेच हप्ता येत आहे. त्यासाठी 2 कामे महिलांना अर्जंट करायची आहेत. एक म्हणजे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व दुसरं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. लगेचच तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याचा मेसेज येईल, 1,500 रुपये आले म्हणून अशा प्रकारचा मेसेज येईल. आता मागच्या महिन्यात कसे 1,500 रुपये मिळाले त्याच प्रकारे मिळतील, मात्र काहीशे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे मिळणार आहेत. आता इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, खाली लक्ष देऊन बघा, आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की सांगा. कारण की आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता. लगेच आपण जे आहे ते तुम्हाला आता चांगला दिलासा देणारे अपडेट आहे. कारण की मोबाईल नंबर लिंक असले की लवकरच तात्काळ तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. त्यातले त्यात अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ मिळणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला एक फॉर्म देखील भरायचा आहे, ते आपण तर पुढे पाहूयातच. त्यातले त्यात इकडे निर्णय देखील महिलांसाठी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे साहेबांनी धडाकेबाज 3 मोठे निर्णय घेतलेले असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे. आता मराठवाड्यातील देखील बऱ्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे देण्यात येणार आहेत. यामध्ये पुढचा जिल्हा आपल्याला बीड देखील पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिलाच हप्ता मिळणार आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यातच 1,500 रुपये मिळणार आहेत. आता इथे पाहू शकता 1,500 मी लिहून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओ समजण्यासाठी. 1,500 रुपये प्लस 830 रुपये अन्नपूर्णा योजनेचे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता वर्ग केले जातील. मोठा दिलासा हा लाडक्या बहिणींना देण्याचं काम सरकारकडून आपल्याला पाहायला मिळू शकतं. अशा प्रकारची अपडेट दिसून येत आहे. त्यातली त्यात आता एक दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर आता बीड पाहायला, नागपूर, वर्धा असेल, या 3 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळणार आहे. काय 1,500 प्लस गॅसचे देखील 830 रुपये मिळणार. आता याच प्रकारे कोणते जिल्हे आहेत पुढचे
की त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील व 830 रुपये पहिल्या टप्प्यातच आता लवकरात लवकर मिळतील. तो जर जिल्हा पाहायला गेला तर आपल्याला हिंगोली जिल्हा देखील पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा मिळणार असून थेट खात्यावरती ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लाभ हा लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. आता यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर तुम्हाला सर्व काही अपडेट आता योग्य प्रकारे समजलीच असेल. त्यासाठी आता सबस्क्राईब करायचे आहे. जे सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवतील त्यांना एक पुढच्या काही तासात महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे. एकनाथ शिंदे त्यामध्ये एक माहिती देखील देणार आहे, ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.